मदासि शिष्यं शङ्कराचार्यमदासि स्वधर्मराजस्वामगन्ध्यशिष्यं तन्तोटकं वार्तिकामन्यात् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः ईशानचरणसान्निध्याद्वयमुक्तो प्रमाम्यहं ज्ञानार्थेत्वान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् नमस्ते शङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलासमामोहग्राहग्रासेतुकर्मणे सर्वतन्त्रस्वतन्त्राय सदात्माद्वैतवेदिने श्रीमते शङ्करार्याय वेदान्तगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ नमो नीराद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। यदा विनियतं चित्तम् आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा। योगाच्या दोन संज्ञा आहेत न्यायशास्त्रात सांगितली, एक युक्त आणि युंजान आहे. म्हणजे आपल्याला जसं एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्ष होतं, ते प्रत्यक्ष होत असताना इंद्रियांचा आणि त्या विषयाचा संयोग झाला, म्हणजे इंद्रियाचा त्याचा संपर्क आला म्हणजे मग आपल्याला ते प्रत्यक्ष होतं. पण योगाला जागर बसल्या प्रत्यक्ष होतं ना, तर ते योगीचं जे प्रत्यक्ष आहे त्या योगीमध्ये युक्त आणि युंजान असे दोन प्रकार आहेत. त्यातला युक्त हा न्यायशास्त्रानुसार किंचित कमी प्रतीचा आहे, युंजान हा थोडा जास्त प्रतीचा आहे. तर इथं युक्त कोणाला म्हणतात म्हणाले, इथला युक्त मात्र न्यायापेक्षा भिन्न आहे. न्यायात जरी संज्ञा समान जरी असली तरी भिन्न आहे. यदा विनीतम चित्तम आत्मनी एव अवतिष्ठते, जेव्हा सगळ्या विषयांपासून नियमित केलेलं म्हणजे काढून घेतलेलं चित्त हे फक्त आत्म्याच्या ठिकाणी पूर्णपणे स्थिर राहतं, म्हणजे शम ज्याला सिद्ध होतो. याचा अर्थ काय, शम आणि दम हे जे दोन आहेत त्यातला अंतरिंद्रिय निग्रह म्हणजे शम आणि बहिरेंद्रिय निग्रह म्हणजे दम. हे त्यातला अंतरिंद्रिय निग्रह जो शम आहे तो ज्यावेळेस पूर्णपणे सिद्ध होतो, त्या आत्म्याच्या ठिकाणी पूर्णपणे मन स्थिर होतं. आत्मनी एव अवतिष्ठते, आत्म्याच्या ठिकाणीच फक्त राहतं, अन्यत्र कुठे राहत नाही. म्हणले निस्पृहा सर्व कामेभ्या युक्त इत्युच्यते तदा, आणि सगळ्या कामांच्या बद्दल निस्पृह जो राहतो. काम म्हणजे इच्छा, वासना, आकांक्षा, जिज्ञासा, म्हणजे काही मिळवावं, काही ज्ञान संपादन करावं असं कुठली जिज्ञासा त्याला निर्माण होत नाही. असा ज्यावेळेस त्याची स्थिती होते तेव्हा त्या योगाला म्हणायचं युक्त हा इति उच्यते तदा. ती अवस्था ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस त्या योगाचं नाव होईल युक्त. युक्त विरोध शर्करा युक्त असं आपण या युक्त म्हणजे मिसळलेला नाही. ते कसं आहे, ही युक्त ही पारिभाषिक संज्ञा अलग लक्ष. ते तो जो तुम्ही म्हणता शर्करा युक्त वगैरे तो मात्र शब्दशः मिळणारा अर्थ आहे. युज धातूचा अर्थच जोडणे, म्हणून शर्करा युक्त म्हणजे साखर मिसळलेला, साखर जोडलेला, म्हणून आपण तसं वापरतो शर्करा युक्त बोलणं वगैरे. तो शब्दशः आलेला अर्थ झाला. अर्थांच्या बाबतीमध्ये काय असते, अर्थ शब्दांचे काही वेळा अर्थ पारिभाषिक असतात, म्हणजे काही ठराविक असतात. ते त्या शब्दातून मिळतातच असं नाही, पण त्याला तसं म्हणतात. उदाहरणार्थ शर्करा शब्द आहे की नाही, हा आपल्याला काय वाटतो की साखर या अर्थाने वाटतो, पण शर्करा म्हणजे दगड. मूळ शर्करा शब्दाचा अर्थ काय, दगड. आता दगड हा अर्थ आपण वापरत नाही. साखर म्हणजे साखर हा जो गोड नाम पदार्थ आहे जो गुळापेक्षा वेगळा आहे त्यालाच वापरतो आपण, पण त्याचे ते बारीक बारीक दगड असतातच ना ते कण, त्या अर्थाने ती शर्करा आहे असं. पण आपण तो पूर्ण अर्थ करत नाही. किंवा कधी कधी काही जसं गहू शब्द आहे, गहू म्हणजे गाय आहे की नाही, पण तिथं जर शब्दाचा अर्थ घ्यायला गेलो आपण तर गच्छती ती गहू, जी जाते ती गाय, माणसंही गाय होती, माणसे जातात ना, जे चालतंय ते काय. पण असं नाही, काही शब्द काय असतात की ते तसेच ठरलेले आहेत.
म्हणजे काही वेळा त्यांच्या शब्दांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करून तो व्यवहार करावा लागतो. तसं इथं युक्त हा जो शब्द आहे, युक्त हा शब्द मूळ अर्थाला दुर्लक्ष करून मूळ अर्थाकडे न करता इथं युक्त म्हणजे योग्य या अर्थाने तो योग्य झाला. तो जो हा आहे कोण योगी, की तो युक्त झाला म्हणजे कसं झाला, तसाही त्यातूनही तो अर्थ काढता येतो. तुम्ही म्हणता तसा आत्म्याशी जोडल्या गेला ना, युक्त म्हणजे काय झाला, तो जोडला गेला, तोही अर्थ त्यातून निघतो शब्दातून, आणि तो एक पारिभाषिक पण अर्थ आहे. तर तेच ते सांगतात ज्ञानोबा, फार काही त्यांनी याच्यावर विवरण केलेलं नाही. फक्त म्हणजे बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे, तेथे सहजच योग घडे नाभ्यासिता. म्हणाले बाहेर मन, इंद्रिय आणि शरीर यांचा शास्त्र मर्यादेने व्यापार झाला असता, याचा अर्थ असा केला त्यांनी. म्हणजे विषयांचा आणि त्या मनाचा संबंध देऊ द्यायचा नाही असा अर्थ नाही केलेला. जेवढा आवश्यक आहे तेवढा संबंध त्याला म्हणायचं हे. म्हणजे देहाचं क्षुधा निवृत्तीसाठी जेवढं अन्न अपेक्षित आहे तेवढं घ्यायचं. कारण कालचं आपण सगळं विवरण वाचले की युक्ताहार विहार याला धरून ते पुढला शब्द वापरला. हा श्लोक लक्षात घेऊन पुढल्या श्लोकाचा अर्थ केला पाहिजे की मनाचा आणि बाहेरच्या इंद्रियांचा संबंध जो आहे तो शास्त्र मर्यादेनं त्याचा व्यापार झाला पाहिजे. किती पाहायचं, किती ऐकायचं, किती बोलायचं, किती खायचं, हे सगळं अगदी शास्त्र मर्यादेत राहिलं पाहिजे. काय ऐकायचं, काय खायचं, काय प्यायचं वगैरे हे ज्यावेळेस अशा पद्धतीने होऊन असं ज्यावेळेस होतं, म्हणाले बाहेर ज्यावेळेस त्याचा मुद्रा घडेल, बाहेर युक्तीची मुद्रा पडे तेव्हा आत सुख वाढेल, तेव्हा आत सुख वाढायला लागतं. मन, इंद्रिय वगैरे यांचा शास्त्र व्यापार कमी झाला म्हणजे अनावश्यक व्यापार कमी झाला. याचा अर्थ काय, अनावश्यक व्यापार कमी झाला की आतलं सुख काय होतं, तुमचं वाढायला लागतं. ते सहजेची योग घडे न अभ्यासिता. अशा ठिकाणी योग आपोआप घडतो, त्याला अभ्यास करत बसावं लागत नाही. म्हणजे हे जे तुमचे आपल्याकडले नियम होते, खाण्यापिण्याचे नियम, ते या दृष्टीतून आले होते. म्हणजे आपोआप ते सगळ्या गोष्टी होत होत्या. म्हणजे अभ्यास न करता सुद्धा काही लोकांना सहज साध्य होतं. म्हणजे आता काही लोक योगाचा अभ्यास न करता सुद्धा भक्तीच्या मार्गाने जाऊन सुद्धा त्यांना सिद्धी वगैरे प्राप्त होते की नाही, किंवा ध्यान धारणा वगैरे प्राप्त होते, समाधी वगैरे प्राप्त होते. जसं आता अलीकडच्या काळामध्ये वरदानंद भारतींचं आपण उदाहरण पाहतो. वरदानंद भारतींनी काही फार योगाचा आश्रय घेतला नव्हता. त्यांनी जे काही केलं ते सगळं भक्तीच्या माध्यमातून, आणि त्यांनी एका ठिकाणी असं सरळ लिहिलंय स्वतःला की ज्यावेळेस त्यांना हे झालं की नाही, वरद नारायणाचं दर्शन झालं, श्रावण वद्य त्रयोदशी त्यांनी त्यांची समाधीची जी तिथी ठरवली, त्याच्या आधी श्रावण वद्य एकादशीला त्यांना वरद नारायणाचं दर्शन झालेले 17-18 वर्षापूर्वी जेव्हा झालं तेव्हा. तर ते वरद नारायणाचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी एक स्वतःचं पद लिहिलं की धन्य झालो मी, आजी धन्य झालो, असं एक पद आहे. त्याच्यात त्यांनी एक गोष्ट केली की मी या वरद नारायणाच्या दर्शनाच्या अवस्थेपर्यंत मी जे आलो, हे जे आलो हे कोणत्या साधनेनं आलो, तर त्यांनी सांगितलं की जी गुरूंनी मला जी विष्णू सहस्रनामाची साधना दिलेली होती त्याच्या पलीकडे मी काही केलेलं नाहीये. म्हणजे वेगळे काही ध्यान करत बसलो, वेगळे काही प्राणायाम करत बसलो, असं काहीच केलं नाही. वेगळे आसनं केले नाहीत, काही नाही. काय केलं, फक्त विष्णू सहस्रनामाची साधना केली. जे काही 12 पाठाचा जो नियम होता तो त्यांनी ते केला. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते ठरलेल्या वेळेत बरोबर त्या वेळेत बसायचे. म्हणजे वेळेत मात्र ते 1 मिनिटाचं इकडे तिकडे त्यांना अजिबात चालत नव्हतं ते कार्यक्रम. तर तसं त्यांनी ते आयुष्यभर केलं. त्याचा परिणाम, ती परिणती झाली त्याची. पण त्यात त्यांना आपोआपच सगळं त्यांचं काय प्राणायामही साधला, बाकी सगळं साधलं त्यांचं. समाधीच्या वेळेस सुद्धा की त्यांनी जी समाधी घेतली ती काही फार प्राणायाम वगैरे लावून नाही घेतली. ते सरळ समोर देवासमोर बसले 48 तास. 48 तास इच्छा मरणच होतं ना त्यांचं, आणि देवाचं भांडणही झालं होतं ना. देवाला त्यांनी म्हटलं होतं, कारण का की त्यांच्या कुंडलीचं त्यांचं आयुष्य 100 वर्षाचं होतं. त्यांनी 87 वर्ष समाधी घेतली, म्हणजे 13 वर्ष आधी ती गेली. तर ते असं म्हणाले सुद्धा देवाला की देवा एक लक्षात ठेव, व्यवहारामध्ये 4 वेळा जर समोरची गोष्ट ऐकली आपण तर समोरच्याला आपली एकदा तरी ऐकावी लागते, हे लक्षात ठेवून. मी आतापर्यंत तुझं सगळं ऐकलंय तर तुला माझंही ऐकावं लागेल, असं म्हणून त्यांनी ते हे केलं. म्हणजे तुम्ही जर त्यांचा ते म्हणजे ती ज्यावेळेस समाधीस्थ झाले त्याच्यानंतर एक मला वाटतं 15-16 दिवसांनी कल्याणीराव जोशींचं एक व्याख्यान झाले.
त्याची जर सीडी मिळाली तर ती ऐका. कारण काय शेवटच्या काळामध्ये कल्याणी नामजोशी पूर्ण त्यांच्याबरोबर होत्या. तर त्यावेळेस त्यांचं 2-3 महिने कल्याणी नामजोशी त्यांच्याबरोबर होत्या. त्यावेळेस त्यांनी ते सगळं सांगितलं की कसं की त्यांची पत्रिका पाठवली होती त्यांनी कल्याणी नामजोशींनी आणि चांगल्या मोठमोठ्या ज्योतिषांना विचारलं होतं. तर सगळे म्हणाले की यांचं आयुष्य 100 वर्षाचं हे काही आता जाऊ शकत नाही. पण ते म्हणले मी जाणार आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी हे दिवस ठरवला होता. गुरुपौर्णिमेला दिवस ठरवून त्यांनी हे केलं. गुरुपौर्णिमेपर्यंत त्यांनी आपल्या सगळ्या काय करून खाऊ घालायचं ते करून खाऊ म्हणून तिला कल्याण नामजोशी सांगितलं. म्हणजे कुठलाही नियम न पाळता त्यांनी त्यावेळेस सगळं खाल्लं. म्हणजे ते एरवी श्रीखंड वगैरे खात नसत. त्यांना श्रीखंडचा मला तसा घशाचा त्रास आहे तसं त्यांना घशाचा त्रास होता. त्यांना श्रीखंड खूप आवडायचं. तर पण ते कुठेही गेले तर श्रीखंड नुसतं असं चमचा असा बुडवायचं आणि एवढं जेवढं येईल तेवढं खायची एवढंच खायची ती. पण त्यावेळेस त्यांनी तसं केलं नाही. सगळे पदार्थ करायला लावले. तुला जे आज आवडेल ते कर. काय आज इडल्या विडल्या काय डोसा काय खायला ते मला गुरु खाऊ घाल असं त्यांनी गुरुपौर्णिमेपर्यंत सगळं केलं. गुरुपौर्णिमेत झालं एकदा की गुरुपौर्णिमेनंतर म्हणलं आता काही नाही, आता मी सांगतो तेवढंच करायचं. मग ते काय खात होते ते असं ते गहू शिजून खायचे. एवढे एवढे गहू वाटलेले असायचे एवढे शिजवायचे तेवढंच फक्त. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण शरीर शुद्ध केलं. पंचकर्म करून घेतले तिथल्या आयुर्वेदिक डॉक्टरकडून. म्हणजे ते विरेचन वगैरे सगळं करून घेतलं आणि नंतर शरीर एकदम हलकं केलं आणि ते समाधीला बसले. तर त्यांनी ते समाधीला बसताना ते पत्रही लिहिले. त्यात त्यांनी लिहिलं हे सगळं की मी गुरुपौर्णिमेला दिवस ठरवला होता वगैरे वगैरे सगळं. त्यावेळेस ते पत्र 2 पत्र लिहिली होती. त्यावर उमानंदगिरी तिथं उमानंदगिरी नावाचे एक संन्यासी होते. ते आता नाही आहेत, तेही गेली समाधीस्थ झाले. त्यांच्या नावानं ते पत्र लिहिलं होतं. तर त्याच्यात त्यांनी हे सगळं लिहिलं. तर मला काय सांगायचं बाकीचं सोडून त्यांना अभ्यासिता हा शब्द प्रयोग आहे. ज्ञानोबाला काय म्हणतात की तुम्ही शास्त्र मर्यादेत एकदा राहिला, शास्त्र मर्यादेने तुमचं एकदा ते व्यवस्थित व्यापार चालायला लागला, शास्त्र मर्यादेचं उल्लंघन तुम्ही जर नाही केलं तर ते सहजची योग उघडे ना अभ्यासिता. अभ्यास वेगळा न करता सहज योग घडतो. म्हणून कुठली एक साधना पक्की ठेवली पाहिजे कुठल्याही शास्त्र मर्यादेत. म्हणजे भक्ती मार्ग धरला तर भक्ती मार्गात पक्का पाहिजे, ज्ञान मार्ग धरला तर ज्ञान मार्गात पक्का पाहिजे, योग मार्ग धरला तर योग मार्गात पक्का पाहिजे. म्हणजे एकच साधन धरलं त्या साधनेमध्ये सगळ्यांची जर घी खिचडी केली तर काही प्राप्त होत नाही. एका साधनेला धरून जर तुम्ही केलं तर ते सहज प्राप्त होतं. म्हणून सहजची घडे न अभ्यासिता जैसे भाग्याची भडसे उद्यमाची निमिसे मग समृद्धी जाता अभ्यासे घर घे. जसं म्हणाले भाग्याचा उदय व्हायचा वेळ आली म्हणजे मनुष्य उद्योग करायला लागतो आणि त्या उद्योगाने न प्रयत्न करता भरभरून समृद्धी येते. म्हणजे कमी श्रमामध्ये समृद्धी जशी येते भाग्योदय व्हायचा वेळ आला तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासीचे मोरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवत याचा. त्याप्रमाणे आहार विहाराची युक्तीनं मागणारा जो पुरुष आहे तो सहज अभ्यासाच्या मार्गाला सहज लागतो आणि लागला की त्याला आत्मसिद्धीचंच पीक येतं त्याला म्हणाले. म्हणजे त्याला फार काही पुढं कष्ट करावे लागत नाहीत. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जियास देवा तो अपवर्गीची राणीवा अलंकारीची. म्हणून भाग्यवानानं मन इंद्रिय स्वाधीन ठेवण्याची ही युक्ती साधली पाहिजे. या सगळ्यातला मुख्य काय की मन इंद्रिय स्वाधीन ठेवणं हे या सगळ्याचं मूळ बीज आहे. म्हणून मन मनुष्याणा कारण मंद मोक्ष योग हा तर सगळा नियम आहे ना की मनामुळे तर सगळ्या गोष्टी घडतात. मनामध्ये भ्रम निर्माण होतो म्हणून तर हे सगळं आहे. मना अंतःकरणाची उपाधी असल्यामुळे तुमचं आणि माझं भेद नाही. तो वस्तुता पाहायला गेलं तर आत्मा एकच आहे ना. आत्मा काही 2 नाही आहे, 2 काय अनेक पण नाही आहेत. आपण एवढे जे माणसं दिसायलो एवढे काही आत्मे नाही आहेत. वेदांत सिद्धांतानुसार आत्मा एकच आहे. म्हणजे शुकाचार्यांचा जो आत्मा आहे, कृष्णाचा जो आत्मा आहे, रामाचा जो आत्मा आहे तो आत्मा आपला सगळ्यांचा आहे. ते मुक्त झाल्याने आपण अमुक्त. हे सगळं कशाचा खेळ आहे? हे आपल्या मनाचा खेळ आहे, उपाधीचा खेळ आहे. उपाधी अशी सांगते की आपण उपाधीमुळे आपल्याला वाटतं म्हणून फरक पडतो. नाही तर मग सगळ्यांचं सगळं कळलं असतं ना. प्रत्येकाचा त्यासाठी साक्षी भिन्न मानलेला आहे भामतीकारांनी. म्हणून राम्याला काटा टोचला म्हणजे गोम्याला काही होत नाही. कळलं का? नाही तर राम्याला गोम्याचा आत्मा जर एक आहे तर जाणीव समान व्हायला पाहिजे की नाही. पण होत नाही. का होत नाही? तर प्रत्येकाचा साक्षी भिन्न आहे. म्हणजे प्रत्येकाचा उपाधी भिन्न आहे. मन भिन्न आहे ना, अंतःकरण भिन्न आहे.
म्हणून जी जाणीव तुम्हाला होती ती जाणीव मला होत नाही, जी जाणीव मला होती ती तुम्हाला होत नाही, असं त्याचं गणित आहे. तर बाकी सगळा हा खेळ सगळा मनातच आहे. म्हणून ते म्हणाले मन मग याला उपाय काय, तर शेवटी असं की जी चावी असते, जिनं कुलूप लागतं तीच उघडायची चावी आहे. ज्या मनाने हे सगळं तुम्हाला हे लागतं तेच मन काय करतं तुम्हाला, तुम्ही मनात आपल्या ताब्यात ठेवलं तेच तुमचं युक्त होतं. म्हणून म्हणून युक्ती हे पांडवा. कोणती युक्ती, हीच मनाला आपल्या ताब्यात ठेवणं, ही युक्ती. वशीकरण करणं, मनाचं वशीकरण करायचं, दुसऱ्यांचं वशीकरण नाही करायचं. तर मन पूर्णपणे वशी वश झालं की मग तो काय होतं की घडे जया सदैव तो अपवर्गीची राणीवा, तो अपवर्गाच्या मार्गाला लागतो. अपवर्ग म्हणजे हे मोक्ष. म्हणजे मन जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही अपवर्गाच्या मार्गाला लागत नाही. तुम्ही आध्यात्मिक असू शकता, म्हटलं की तुम्ही धार्मिक असू शकता, पण तुम्ही आध्यात्मिक नसता. हा एक मोठा फरक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे धार्मिक माणसं आहेत, देव धर्म करतायत, भजन पूजन करतायत, काय ब्राह्मण संतर्पण वगैरे सगळं चालू आहे, कुणीतरी मोकळाचार चालू आहे, पण याला तुम्ही मोक्षाला जात नाही. आणि हा मोक्षाचा मार्गही नाही. खरं सांगितलं बोललं, मोक्षाच्या मार्गातला याचा त्याचा आणि मोक्ष मार्गाचा संबंध सुद्धा नाही. खरं पाहिजे म्हणून धार्मिक माणूस आध्यात्मिक असेल असं नाही. आध्यात्मिक होण्यासाठी धर्म उपयोगाला येतो, पण धार्मिक माणूस आध्यात्मिक असतो तसं नाही. तो आध्यात्मिक केव्हा होतो, जेव्हा तो मनाला आवरायला लागतो. त्याच्या मनाची स्थिती तो जेव्हा आवरायला लागेल, मनावर काही संस्कार करायला लागेल, इतर विषयापासून त्याला दूर करायला लागेल आणि विचार करायला, तेव्हा मग म्हणतो ते म्हणाले की म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा. म्हणून ही ठेवण्याची युक्ती ज्याला साधली तो काय म्हणाले, तो अपवर्गाची राणीवा अलंकारी, तो राज्यप्राप्तीनं शोभत होतो. अपवर्गाचं त्याला राज्य आपोआप प्राप्त होतं, म्हणजे मोक्ष आपोआप प्राप्त झाला. मोक्षाचं म्हणून तो योगच चित्तवृत्ती निरोध आहे. योगाचं मुख्य पहिलं सूत्र ते कशासाठी म्हणाले, तिसरं सूत्र तथा द्रष्टो स्वरूपेवस्थान. योगाचं हे चित्तवृत्ती निरोध आहे. योग म्हणजे काय, चित्तवृत्तींचा निरोध, म्हणजे चित्तवृत्तींना अडवणं. निरोध म्हणजे काय, अडवणं चित्तवृत्तींना अडवणं हे योग आहे. ते कशासाठी करायचं आहे, त्याचं प्रयोजन काय, म्हणजे जेव्हा चित्तवृत्तीला तो अडवेल तेव्हा द्रष्टा आपल्या मूळ स्वरूपामध्ये राहील. द्रष्टा म्हणजे आत्मा, त्याचं स्वस्वरूपामध्ये तो राहतो. स्वस्वरूपामध्ये राहणं, त्यालाच शंकराचार्य याच वाक्याला भक्ती असं म्हणतात. स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य परे जगू, असं विवेक चूडामणी म्हणजे आपण भक्तीची व्याख्या किंवा भक्ती म्हणजे आपण काहीतरी वेगळंच समजतो. आणि इथं भक्ती शब्दाचा हा अर्थ स्वस्वरूपानुसंधान, स्वतःच्या आत्म्याचं स्वरूपाचं अनुसंधान, आत्मस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे भक्ती, दुसरं काही नाही. भक्ती म्हणजे लौकिकामध्ये ज्या अर्थानं नाचणं, कीर्तन करणं, गाणं, भजन करणं म्हणजे भक्ती झाली, पूजा केली म्हणजे भक्ती झाली. हे भक्तीचे हे प्रक्रिया आहे, ही भक्ती नाही आहे. याला आपण भक्ती काय म्हणतो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन, हे ज्या नवविधा भक्ती सांगितल्या, ह्या नवविधा भक्ती ज्या आहेत त्या नवविधा भक्ती म्हणजे काय, तर प्रक्रिया त्याच्या. पण मूळ वृत्ती, भक्ती वृत्ती स्वरूप आहे. ज्ञान सुद्धा वृत्ती स्वरूप आहे, तुझं भक्ती सुद्धा वृत्ती स्वरूप आहे. कळलं. आणि ते वृत्ती तयार होणं म्हणजे ती भक्ती. ती तयार होण्यासाठी या सगळ्याचा साधन होतं किंवा प्रक्रिया कामाला येते. म्हणून तिलाही गौण मार्गाने भक्ती म्हणायचं. वस्तुतः भक्ती शब्दाचा हा अर्थ स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मन आपल्या ताब्यात आलं की मोक्ष मार्ग आपला पूर्णपणे साध्य झाला. तदा युक्त इत्युच्यते तदा यथा दीपौरिवाद असतो नेंदते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. जेव्हा जसं यथा दीप हा निवात असता, निर्वात अशा ह्याच्यामध्ये वातावरणात म्हणजे वारारहित अशा वातावरणात ती ह्याची दिव्याची ज्योत जशी अखंड तेवते, ते हलत नाही काही नाही, जशी अखंड राहते, तसं त्या मनुष्याचं चित्त होतं. ही त्याला उपमा आहे. सा उपमा स्मृता. उपमा म्हणजे दृष्टांत. उपमा काय कशी आहे की निर्वात दीप जसा स्थिर राहतो तसं अंतःकरणाची वृत्ती स्थिर राहते. अशी जेव्हा योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः,
त्या योगाच्या चित्ताला ही उपमा दिली म्हणाले, जो योगाचं हे करतो, युंजत हा योग चित्तच, यतचित्त जो आहे चित्ताचा म्हणजे प्रयत्नपूर्वक ज्याने चित्त आपल्या ताब्यात मिळवली अशा त्या योगाच्या त्या चित्ताची अवस्था जी होती ती या पद्धतीने होती. ही उपमा तिथं दिलेली आहे. म्हणाले युक्ती योगाचे अंग पावे असे प्रयाग जेत होय बरवे, ते तर क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. इथं प्रयागाची कल्पना त्यांनी केली की कोणतं प्रयाग म्हणाले की युक्त योगाचे अंग पावे. अंग कोणाचं, शरीर कोणाचं, तर योगाचं. ते योगाचं शरीर जे आहे ते एक प्रकारचं काय प्रयाग नावाचं क्षेत्र आहे. उपमा करतात ज्ञानोबाने, उत्प्रेक्षा करतात. आणि ते तर क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जायचे. आणि मग प्रयागाचं काय वैशिष्ट्य, तर प्रयागामध्ये क्षेत्र संन्यास घेऊन राहावं, माघ महिन्यामध्ये वगैरे राहावं, असं पुराणांच्या मध्ये वगैरे त्याचा विस्तार आहे. 1 वर्ष तरी राहावं, नाही तर माघ महिन्यात एखादा महिना तरी आपल्या आयुष्यामध्ये क्षेत्र संन्यास घेऊन, क्षेत्र संन्यास घ्यायचा म्हणजे प्रयाग सोडून कुठेही जायचं नाही. क्षेत्र संन्यास शब्दाचा अर्थ की दुसरं कुठेही गावाला वगैरे न जाता एका ठिकाणी प्रयागामध्ये राहायचं. तसं म्हणाले याचं शरीर म्हणजे प्रयाग, आणि तिथं ते क्षेत्र संन्यास घेऊन जणू काही ते मन काय होतं, स्थिर होतं. मानस स्थिरावे मानस जयाचे तया ते योगयुक्त म्हणा, असं ज्याची स्थिती होते, म्हणजे ज्याचं मन एका ठिकाणी पूर्णपणे स्थिर होतं, क्षेत्र संन्यास घेतल्यासारखं. जसा तो मनुष्य इकडे तिकडे हलत नाही, कुठल्या गावाला जात नाही, वेश ओलांडत नाही, तसं याचं मन याचं हातून ओलांडत नाही, याच्या मर्यादा ओलांडत नाही, अशी ज्यावेळी स्थिती होती त्या मनुष्याला काय म्हणजे योगयुक्त म्हणा. या त्याचं नाव काय होईल, योगयुक्त म्हणा. योगानं युक्त येतो किंवा युक्त युंजान त्याला काय म्हणायचं ते म्हणा. हेही प्रसंगी जाणं ते दीपाची उपलक्षण निर्वातीची. या ते दिवाचं उपलक्षण आहे. उपलक्षण म्हणजे उदाहरण आहे. दिवा कसा असतो, निर्वात स्थितीमध्ये असलेला दीप जसा अजिबात हलत नाही, स्थिर राहतो. म्हणजे ती उपमा, त्याची इतकी चांगली उपमा दुसरी कुठली नाही आहे. स्थिर चित्त असावं जे म्हणतो ते कसं असावं, कारण फडफड दिवा पार करतो. एवढी वारा असलं की ते फडफड करतो. तसं आपलं मन किती वेळात फडफड करतं आपल्याला माहित नाही. एकाच वेळेस कुठं जाऊन येतं माहित नाही. आपण इथं बसल्या जागी सगळे म्हणून तर मनात सर्वात वेगवान पदार्थ म्हणून मनाचा हे केलेलं आहे ना आपल्याकडे विचार. तर ते मन ते ज्यावेळेस अशा निर्वाताप्रमाणे होईल तेव्हा त्याचं म्हणायला आहे. म्हणून ते कसं त्याची उपमा ही आहे. त्याला उपमा आणि उपमेयामध्ये पूर्ण साम्य लागत नाही, हे लक्षात ठेवा, आणि पूर्ण वैधर्म्य लागत नाही. थोडं साम्य असावं लागतं आणि थोडं वैधर्म्य असावं लागतं, म्हणजे किंचित भिन्नता पण पाहिजे, तरच उपमान उपमेय एक होईल. नाही तर जर समान जर असलं तर ते दोघांच्यात एकता येते. तसं नाही. दिवा आणि मन हे त्याचं वैशिष्ट्य. दिवा जसा स्थिर आहे तसं त्याचं मन त्या योग्याचं राहतं. तो योगी युक्त आणि युंजान या शब्दांचा वाच्य होता. अवधूत श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ